श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी हा दुसरा सामना असेल. त्या संघनायकांनी देखील तयार राहा. जसा हा सामन्याची पहिली इनिंग संपेल आपल्याला नाणेफेकीसाठी निमंत्रित केले जाईल. थँक्यू सो मच वन्स अगेन. जाऊया मैदानाकडे. अजितजी पुत्रन सर रेडी आहेत लेट्स प्ले म्हणण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सूरज. चला लवकर ऑन करा. टायमर लावला जाईल. 6:41 झाली. पुढील 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणं गरजेचे आहेत. 6:55 खऱ्या अर्थानं 6:56 सॉरी पहिले 3 षटकं जर टाकली गेली नाहीत तर एक क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. चला पंच लेट्स प्ले. सेमीफायनलचा थरार होतो सुरू. येस सर. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांचा कडकडाट. पहिला चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है. व्हाट अ स्टार्ट. कल्पेश जाधव टायगर ऑफ शहापूर पहिल्या चेंडूला दाखवले सीमारेषा. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. जबरदस्त स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट. नेक्स्ट बॉल. नक्कीच या ठिकाणी कल्पेश जाधवच्या बॅट मधून क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. सूरजवर चढवला हल्ला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक नसतील खाली क्षेत्र. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री बॉक्स. खाऊ कॉर्नरच्या बाहेर. डीजे हाईट चेक केली जाईल सर. DRS घेतला गेला. येस सर. पंचांचा कॉल आहे. येस सर. थर्ड अंपायर प्लीज. तावडे सर प्लीज. अभि सावंत येत आहेत आणि चेक केला जाईल. या चेंडूची क्वालिटी चेक केली जाईल. पहिला चेंडू 6 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकलाय. मात्र थोडा संशय आहे. इट्स नो बॉल. नो +4. पंजा उघडलाय टीम भातसई संघानं. कल्पेश जाधव प्रत्येक चेंडूला सीमारेषा दाखवायच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरलाय. सूरजवर आक्रमण. धावफलकावर 11. नेक्स्ट बॉल. सूरज टू कल्पेश. यावेळी चेंडू हवेत. भवितव्य धोक्यात आहे. पोहोचेल का क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस. आवाक्या बाहेर. त्या ठिकाणी थँक्यू डीजे प्लीज. आपण पंचांकडे थोडं बघा. थोडं उशिरा म्युझिक सुरू झालं तरी चालेल. पंच त्या ठिकाणी सांगतात चौकार आहे. त्या ठिकाणी झेल जरी झाला असता तरी देखील फ्री हिट होता. काही फरक पडला नसता. कल्पेश जाधवच्या बॅटमधून तिसरा तडाखा आलाय. 6-4. धावफलक फ्लाय झालंय. 15 धावा ज्यामध्ये एक नो बॉल हाताळलाय. सूरज क्या बात आहे. ज्यावेळी बचके रहना कल्पेशला. थँक्यू सर. गजाननजी भांडेसाहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती असेल विराजमान व्हावं. यावेळी पुन्हा एकदा घेतलाय टप्प्यात. आला झाला कार्यक्रम. मिड विकेटला चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्या बात है. शहापूरकर बीट्स एंटरटेनमेंट. फुल एंटरटेनमेंट. चौकारा मागे चौकार येत आहेत. चौकारांची हायट्रिक पाहायला मिळतीये. धावफलक जाऊन पोहोचलंय 19 ऑन स्कोरबोर्ड. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
पुत्रन सरांचा सिग्नल येतोय. पहिलं षटक सुरू आहे आणि मग आत्तापर्यंत 4 मिनिटे घेतलीत या षटकामध्ये. चेंडू किती यातले फेअर आहेत तर 3च आहेत. अजून 3 चेंडू फेकायचेत मित्रा. 1 मिनिटाचा वेळ तुझ्याकडे आहे. तुला 1 मिनिट 5 मिनिटं दिली गेलीत एका षटकासाठी. 15 मिनिटात 3 षटकं होणं मॅन्डेटरी आहे. अदरवाईज एक क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये येईल. पुन्हा एक एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन. काय जबरदस्त फलंदाजी होते कल्पेश जाधव द टायगर ऑफ शहापूर. जबरदस्त फटकेबाजी. चेंडू प्रत्येक वेळी सीमारेषेला भेटायला जातोय. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. मात्र नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न झाला मात्र एकच घेतली जाईल. माघारी फिरलाय कल्पेश. माहिती आहे विकेट महत्वाची. माझ्याकडे क्षमता आहे. मी चेंडूला सीमापार धाडू शकतोय. तर सिंगलसाठी उगाच मी का धोक्यात जाऊ. हे षटक अजूनही कंप्लीट होत नाही आहे. 24 धावा आत्तापर्यंत या षटकात खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 31चा सर्वोच्च स्कोर आहे जो खर्च केले गेलेत. 31 धावा पॉवर प्लेमध्ये कालच्या खेळामध्ये. नक्कीच संदीप सर पहिलं षटक समाप्त झाले. धावफलकावर 24 धावा आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनल क्रमांक 1चा सामना पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय संघ आहेत सूरज प्रतिष्ठान भातसई त्यांच्या विपक्षामध्ये केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा. या 2 संघांमधील ही पहिली सेमीफायनल पाहतोय. ज्या ठिकाणी टायगर शहापूरचा टायगर पहिल्याच मॅचमध्ये बरसला गेला. पहिल्या षटक्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि प्रेक्षक वर्ग यासाठी इथे उपस्थित होत असतो. प्रेक्षकांना षटकार चौकारांची आतिषबाजी हवी असते आणि तीच आतिषबाजी या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सूरजवरती आक्रमण करत असताना शहापूरचा टायगर कल्पेश जाधवच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेटसाठी सुरुवात झाली आहे. 24वा पहिल्या षटकामध्ये. सर नक्कीच याच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल. कल्पेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. गोलंदाज बदललाय. रुपेश आलाय गोलंदाजी मार्गवर. ड्रोन उडवलाय. जबरदस्त सीन त्या ठिकाणी घेतले जात आहेत या मैदानाचे. नेक्स्ट बॉल. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. कल्पेशसाठी पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चौकार षटकार. सॉरी हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्या चेंडूला उडवत असताना पाहायला मिळालं कल्पेश जाधवला या टप्प्याचा चेंडू टाकणं कुठेतरी धोक्याची घंटा होती गोलंदाजासाठी. रुपेश गवतेवरती पहिल्या श्रेणीवरती हात ठोकताना पाहायला मिळाला षटकार. कल्पेश जाधव ऑन फायर. सर्वच मॅचेसमध्ये त्याची बॅट तळपलेली आपण पाहिली आहे. प्रत्येक मॅचमध्ये टायगर प्रमाणे दहाडताना तो पाहायला मिळालाय. या चेंडूवरती षटकार त्याने ठोकलाय. पुन्हा एकदा यावेळी मात्र लॉंग ऑन रिजन चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवलंय मात्र फलंदाजाला देखील थांबवलंय. एक सिंगल येईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 31-31. या ठिकाणी बादशाही संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी दिनेश जाधव साहेब यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. रुपेश पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. अनुजसाठी हा पुढचा चेंडू असेल. हाफ ट्रॅकर कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक. चेंडू त्या ठिकाणी थोडा आवाक्याबाहेर घोषांकित क्षेत्राकडे जात असताना एक धाव दिली जाते. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रात धावफलक जाऊन पोचले 32 या अंकावर. येस सर. रुपेश एकदा पाहिलं आपण भातसोय संघ ज्या मैदानामध्ये खेळत असतो त्यावेळेला वन मॅन आर्मीचा रोल नेहमीच निभावत असतो कल्पेश जाधव. या मॅचमध्ये देखील त्याचा या मॅचमधला रोल अतिशय महत्त्वाचा असेल. लीडिंग ऑन द फ्रंट आणि त्याच पद्धतीची बॅटिंग अनेकदा अनेक स्पर्धामध्ये करताना पाहायला मिळालाय. शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंगजी बर्रो साहेब यांचे स्वयंसहाय्यक सन्माननीय मनोजजी दानके साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू. क्या बात आहे. पुन्हा एकदा रुपेश सज्ज आहे. स्ट्रायकर एंडला. के फॉर कल्पेश. ओहो यावेळी काय घडलंय काय बिघडलंय. अपील केलंय मात्र पुत्रन सर सांगतात नो आउटसाइड मिडल. आणि त्या ठिकाणी लेग बिफोरसाठी जोरदार त्या ठिकाणी शाऊट पाहायला मिळाला.
मात्र शाऊट फक्त गोलंदाजाचं पाहायला मिळालं, बाकी दुसरी कुठे कोणत्या खेळाडूनं त्याला जोड दिली नाही. मात्र तसंही तो चेंडू मिडल स्टंपच्या बाहेर आहे आणि पुत्रांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. चांगला कल्पेश. खेळ सुद्धा गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश गवते आहे. क्षमता त्याच्याकडे आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळालं होतं केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा संघ. आज ती क्षमतेचं परिवर्तन अगदी मोठ्या संघामध्ये खेळ करत असताना करावे लागेल. समोर होता पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय सीमा पार. कल्पेश प्रत्येक चेंडूला सीमा रेषेकडे पाठवतोय, जणू काही सीमा रेषा आणि बॉलमध्ये काहीतरी बॉन्डिंग झालंय. थैंक यू. इरादे तो रोज बनते हैं बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. जबरदस्त धून शहापूरकर बीट्स साई बाबांची धून ऐकायला मिळाली. चेंडू येतोय, प्लीज घ्या. त्या ठिकाणी गोलंदाज रुपेश. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर आमचे स्कोरर सांगतायत की एकमेव अर्धशतक या संपूर्ण सिरीजमध्ये आलेलं आहे. आणि तेही अनिकेत विशेषच्या बॅटमधून. मात्र 45 धावांची वादळी पारी कल्पेशनं यादी खेळलेला आहे. मात्र आज नव्या इंटेन्शननं आलेला आहे. आणि जर पाहिलं आत्तापर्यंत संदीप सर 3 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून अनेकदा पाहिलं आहे आणि त्याच क्रिकेटसाठी त्याची ओळख राहिली आहे शहापूर क्रिकेटमध्ये. आज सापगावकरांनी हा अभूतपूर्व सोहळा आयोजन केला आहे. त्यासाठी ग्रामीण पटलावरच्या खेळाडूंना एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे आणि त्याचमध्ये हे 4 चांद लावण्याचं कार्य सध्या आमचे म्युझिकल बीट्स करत आहेत. एक अतिशय अभूतपूर्व सोहळा आणि त्या क्रिकेटच्या सोहळ्याचा आपण सर्व साक्षीदार आहोत. सामना देखील अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळी जोरदार अपील झाले एस्टनच्या मागे पुन्हा एकदा. मात्र कल्पेश कॉन्फिडंट आहे आपल्या क्रीजमध्ये. रुपेशवर हल्ला चढवत असताना षटक देखील मला वाटतं समाप्त झाले. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर जर पाहिल्या तर तब्बल सर 39 धावा. पहिल्या षटकात 24, दुसऱ्या षटकात 15. अक्षरशः सळोकी पळोकी झाले. त्या ठिकाणी टीम करंजपाडा नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण निवडले. सर कदाचित इंटेन्शन असेल कल्पेशचा विकेट लवकर घेऊ आणि सामन्यात येऊ. मात्र कल्पेश बरसलाय अक्षरशः. 4 चौकार 3 षटकार. चला नाणेफेकी पुढच्या सामन्याची. एक बाजूला टीम स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान जय बजरंग सापगाव, विपक्षात श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी. आपण सज्ज राहा नाणेफेकीसाठी. जाऊया सामन्याच्या दिशेनं. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज झाला बॉलिंग ट्रायवरती मुनेश आलेत. पहिला चेंडू लाऊड अपील लाईन अँड लेंथ वरती योग्य टप्पा पाहायला मिळाला. डॉट बॉल. साई संदीप सर, स्पोर्ट्स मध्ये हा खेळाडू साई स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय सर व्यावसायिक क्रिकेटमध्ये. सकाळच्या सत्रात आपण एक सामना पाहिला, 2 गडी बाद केले होते मुनेशनं. आता हा सामना वेगळा आहे. क्रिकेटचं सौंदर्य ते काय, सामना वेगळा, प्रतिस्पर्धी वेगळा, वेळ वेगळी आणि मग खेळही वेगळा. तो खेळ पाहायला मिळतोय सूरज प्रतिष्ठान भातसे संघाकडून. स्ट्रायकर एंडला अनुज. यावेळी कट केला आहे. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, डीपमधून आलेत, कव्हर केलाय जबरदस्त. चेंडूला त्या ठिकाणी थांबवलंय, सिंगल आली. अनुष मात्र चांगलं काम करतोय पाटील सर की कल्पेशला स्ट्रायकर एंडला घेऊन येतोय. आणि ज्या वेळेला एखादा बॅट्समनची बॅट तलपत असते त्यावेळेला नॉनस्ट्राईक एंडवरती खेळाडूला स्ट्राईकवरती आणण्याचा मोठा प्रयत्न करायचा असतो. आणि कल्पेशची बॅट आत्ताच्या या मॅचमध्ये सध्याच्या घडीला चांगली बोलतीये, बॅट बोलताना पाहायला मिळतीये. त्याच्या बॅटबद्दल षटकार चौकार येताना पाहतोय. आणि त्याच अनुषंगाने अनुज सध्या संयमाचा खेळ दाखवत असताना माइंडसेट ठेवलाय की स्ट्राईक रोटेट करून द्यायची. फक्त फटका उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि चेंडूला पाठवलाय. इट्स अ मायटी ब्लो. कल्पेश यादवचा ब्रँडेड फटका षटकार. थँक्यू. क्या बात आहे पाटील सर. केवळ 12 चेंडू फेस केलेत कल्पेशनं. 42 धावांची वादळी पारी मैदानावर. त्या ठिकाणी मुनेश गोलंदाजी एंडवर.
अपनी खेळ नाहीये. अब आएगा मजा. आणखी एक यावेळी चेंडू जातोय मिड विकेटला. शतरक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत सिंगल आली. डबलचा विचार अनुज करत होता, मात्र कल्पेशने सांगितलं नो, देर इज नो रन. एक धाव घेतली जाईल. दरम्यान 43 धावा, वैयक्तिक 13 चेंडू. आज कल्पेश वेगळ्या इंटेन्शनने उतरलाय मैदानामध्ये. अर्धशतकी पारी खेळण्याचा नक्कीच मानस आहे. अजून खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. मुनेश टू अनुज. यू मिस देन आय विल डेफिनेटली हिट. आणि गडी बाद अनुज. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे Thank you. क्या बात है. बिग स्टेज, बिग क्राउड, बिग मॅच अँड बिग प्लेयर्स टुडे टुनाइट. जाऊया इन ॲट 3 नंबर. रोहित त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला येतोय. मुनेशला मिळालंय त्या ठिकाणी यश. अनुजला माघारी धाडलंय. रोहितला यावेळी जबाबदारी घ्यावी लागेल. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पोचतील का? पोचणार मात्र त्या ठिकाणी ड्रॉप. नो बॉल कॉल. अजित पुत्रन सर सांगतात हाईट नो. हाईट फेजच्या वर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नामध्ये स्वतःच फसलाय रोहित जाधव. नवीन फलंदाज इंटर झाला इन ॲट नंबर 3. त्यामध्ये देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेकदा होताना पाहिलाय. मात्र त्याच्या माध्यमातून देखील हा फ्रीटचा बॉल खेळताना कल्पेश जाधवला पाहायला मिळेल. जिथनं चांगला खेळ करत असताना या अगोदरच्या चेंडूवरती पहिलाच बीमर बॉल पाहायला मिळाला. पंचाने सांगितलं इट्स अ बीमर बॉल. फ्रीटचा बॉल कल्पेश जाधव समोर असेल. फ्री हिट. क्या बात आहे. चेंडू जणू काही ताऱ्यासारखा चमकत निघून गेलाय. व्यासपीठाला सलामी देत. थँक्यू डीजे. थँक्यू सर. पत्रकार वसंतजी पानसरे यांच्याकडून सलगच्या 3 षटकांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. थँक्यू सर. सन्माननीय अतुलजी गतीर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आहे. मी आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026 आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. यापुढे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की बक्षीस त्या ठिकाणी जयेश भालके सर आहेत तिथे आपण अनाऊन्समेंट करूया, कारण इथे स्कोरिंग आणि सगळ्या गोष्टी थोडी रश आहे. प्लीज सॉरी. मात्र जयेश भालके सरांकडे आपण बक्षीस त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करूया. 3 षटकं संपलीत. धावफलकावर जर आपण पाहिलं तर 55 रन्स. लॉस ऑफ ओनली विकेट ऑफ अनुज. सूरज प्रतिष्ठान भातसई. कल्पेश जाधवच्या बॅटमधून 14 चेंडू 49 धावा. 1 धाव दूर आहे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून. हो कट केला हलक्या हाताने माहिती आहे त्याला. त्या ठिकाणी स्ट्राईक मिळेल कल्पेशला. येस सर डिक्लेअर. 56 धावा 56 ऑन स्कोरबोर्ड. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान स्मृती चषक 2026 हा महारण संग्राम. छोटी मोठी युद्ध संपलीत. मोठ्या युद्धांना झाली सुरुवात. पहिलं त्यातलं बॅटल आहे भातसई विपक्षात करंजपाडा. गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलाय कल्पेश. यावेळी चेंडू चाललाय ताऱ्यासारखा. तारामंडल में ये आया सिक्सर बिगी. थँक्यू. थँक्यू डीजे. कल्पेश जाधव बॅट वर करायची. अर्धशतक या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आलंय. पहिला अर्ध अनिकेत विषय, दुसरं कल्पेश जाधव. क्या बात आहे. चेंडू फेस केलेत 15 आणि धावा 55. 15 चेंडू 55 ची ही वादळी पारी नक्कीच फायनलच्या दिशेने मार्गक्रमण केलंय. क्या बात आहे. करंजपाडा संघाला या ठिकाणचा विचार केला तर अक्षरशः निष्प्रभ ठरवलंय. चेंडू मागे चेंडू सीमारेषा गाठतायत. आतापर्यंत
6 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 4 चौकार. सर यापेक्षा मोठं व्यासपीठ कोणतंच नसेल, कारण ह्या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये अर्धशतक लगावणारा पहिला खेळाडू आहे. कॅच पकडली जाईल, कॅचचा कॉल होता आणि अखेर 50 कंप्लीट झाले. त्यानंतर कल्पेश यादवचा डाव समाप्त. फलंदाज बाद, धक्का दुसरा, सूरज प्रतिष्ठान बादशाही. थँक्यू पाटील सर. हे वैयक्तिक त्याचं पहिले या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आलंय आणि धनेश न्यू बॅटर आले. तर अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. रोहित पहिले 3 चेंडू 1 सिंगल, षटकार, विकेट. मोठी विकेट घेतली, मात्र इट्स टू लेट फॉर हिम. जरा उशीर झालाय. कल्पेशनं त्याचं काम केलंय. 16 चेंडू 55ची पारी. जाऊया न्यू बॅटर धनेश. धनेश रणधन अकाउंट मध्ये आणखी 7 जोडल्या जातील का? आणि आणखी 6 रणधन अकाउंट. टीम सूरज प्रतिष्ठान भातसई संघ. संघेऊ डीजे आले बॅटिंगसाठी आणि डीजेच्या बॅटमधनं हा षटकार आला. पहिला चेंडूला ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरून मस्तक पे दशक सीमा पार षटकार. बिग ब्लो, बिग ब्लास्ट, मोठा षटकार आलाय डीजेच्या बॅटमधनं. सर पाहता पाहता 68 धावा धावपलकावर लागल्यात. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राकडे. 1 धाव मिळेल. 69 धावा, 69 ऑन बोर्ड. 2 गडी गमावलेत टीम भातसई संघानं. पाहता पाहता हे षटक देखील समाप्तीकडे चाललंय. अंतिम चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवर किती धावा येतील त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला रोहितला पाहू शकाल. अंतिम चेंडूवर काय परिणाम येतो पाहूया. भातसई संघ चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ पोहोचला. 69 रन्स आणि अंतिम चेंडू आखी. यानंतर टार्गेट सेट केला जाईल. या शेवटच्या चेंडूवर किती असेल ते पाहावं लागेल. षटकार, चौकार, सिंगल, डबल, विकेट काय मिळेल या चेंडूवरती ते पाहणं गरजेचं असेल. इथे देखील स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 69 70 रन्सचं टार्गेट इथनं सेट केलंय. केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा टीमच्या विपक्षामध्ये सूरज प्रतिष्ठान भातसई संघ. एक अतिशय कमालीचं प्रदर्शन. तब्बल 55 धावा. टायगर ऑफ शहापूर, शहापूरचा टायगर दहाडताना पाहायला मिळाला. वन मॅन आर्मीचा रोल सध्या अनेकदा निभावताना पाहायला मिळालाय आणि त्याचीच बॅटिंग जबरदस्त पाहिली आहे. यस, थँक्यू. थँक्यू सर. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026 व्यासपीठावर आम्हाला जे अतिथी लाभलेले आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण करूयात. मी मगाशीच म्हटलं, युवा नेते उद्योजक अंकित अजित अळची साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी अतुलजी भांडे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अंकित अळची साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. सरपंच राजकीय पटलावर त्यांचं अग्रगण्य नाव बिरजू शेठ कोरडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी नितीनजी भांडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बिरजू शेठ कोरडे साहेबांचं वन मॅन शो आमचे युवा नेते रोहनजी अंधाडे साहेबांच्या शुभ हस्ते बिरजू शेठ कोरडे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. थँक्यू. नक्कीच दुसरा सेमीफायनल. त्या दुसऱ्या सेमीफायनलसाठी एका बाजूला रोहन शेळके असतील आणि दुसरीकडे थँक्यू सर नितीन अंधाडे असतील. धन्यवाद बिरजू शेठ कोरडे साहेब, आपण आलात, आम्हाला सहकार्य केलं. या स्पर्धेला आपली उपस्थिती आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर शहापूरचे उद्योजक, सर्वांना परिचित असलेले एक साधा आणि प्रेमळ माणूस कैलास शेठ अंधाडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी कल्पेशजी अंधाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कैलासजी अंधाडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान.
सर नाणेफेकीसाठी मान्यवर पाहुण्यांना आपण निमंत्रित करणार आहोत. थोडे स्वागत राहिले तेवढे करूया आणि पाहुण्यांना ते आमंत्रित करतोय. थँक्यू. त्यानंतर मी मागाशीच म्हटलं, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष आणि पत्रकार क्षेत्रातील एक बुलंद नेतृत्व सन्माननीय वसंत पानसरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय. नितीन वसंतजी पानसरे साहेब आपण आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर सन्मान्य विराजजी पाटील छोटा बालमित्र आहे, त्याचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी प्रमोदजी बोटकोंडले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विराज दादाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नक्कीच काही क्षणात सामना सुरू होतो. तिथे जोडले गेले जयेश विदे सर आणि संदीप पाटील सर. सामना ऑन करायचे सर प्लीज. सामन्याला इथनं सुरुवात केली जाईल. पहिल्याच धावामध्ये 69 धावांचं मोठं विश्वालक आव्हान सध्या सेट केलंय. थँक्यू सर. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं, शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंगजी बोर्रा साहेब यांचे सुयसहाय्यक मनोजजी धानके साहेब यांचं स्वागत आणि सन्मान नितीनजी भांडे यांना विनंती करतोय की आपण मनोजजी धानके साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. चेंडूचा पहिला चेंडू पाहायला मला इनकिडर चेंडू होता. कल्पेश जाधव आहे बॉलिंग ट्रॅकवर. एक जबरदस्त खेळ त्याने साकार करत असताना अप्रतिम बॅटिंग सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली. यापेक्षा मोठा सोहळा आणि कोणताच व्यासपीठ नसेल तुमचे बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी, आणि तोच प्रयत्न कल्पेश जाधवने केला आणि 55 धावांचा एक अतिशय विस्फोटक खेळी त्या बॅटमधनं पाहायला मिळाली. त्यानंतर सन्मान्य सोपानजी आंदाडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी रोहनजी आंदाडे यांना विनंती करतोय की आपण करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर थँक्यू. नक्कीच नाणेफेकीसाठी मान्यवरांना आपण निमंत्रित करूया. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळेल. केबी स्पोर्ट्स करंजपाडा त्यांच्या विपक्षामध्ये सूरज प्रतिष्ठान भातसई एक टार्गेट सेट केलंय. त्या टार्गेटपर्यंत जाण्यासाठी केबी स्पोर्ट्स करंजपाडा संघ प्रयत्न करण्यासाठी सध्या सज्ज झालाय. एक मोठं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरती एक चांगला संघासमोर खेळताना पाहायला मिळतोय. केबी स्पोर्ट्स करंजपाडा संघ फाईट करताना पाहायला मिळेल की नाही ते पाहावं लागेल. आता इथनं हा चेंडू देखील अतिशय जबरदस्त. सध्या कल्पेश जाधवचा विचार केला तर अनेक स्पर्धांमध्ये बत्सोय गावाचं नाव मोठं करण्यामध्ये त्यांनी यश मिळवलंय. या मॅचमध्ये देखील या व्यासपीठावरती या मंचावरती या अद्भुतपूर्व सोहळ्यामध्ये एक अप्रतिम बॅटिंग केली आहे. करंजपाडा संघ त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, कारण पहिल्या दिवसामध्ये पाहिला त्या संघाचा खेळ. इथे देखील अगदी ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे अगदी चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं होतं, मात्र पायाच्या सहाय्याने का होईना चेंडूला बाउंड्री लाईनपर्यंत पोहोचवलंय आणि इथनं 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न केला, 3 देखील इझिली कंप्लीट झाल्यात. मास त्या ठिकाणी उपस्थित होता गणेश आणि त्याच्याकडनं झालेली ही मिस्टेक आपण पाहिली. या अशा प्रकारचा मिस्टेक संघाला कुठेतरी टाळाव्या लागत असतात. स्वतः संख्या 5, 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेत. कल्पेश जाधवच्या माध्यमातून अप्रतिम खेळ, अभूतपूर्व सोहळा सबगावकरांनी इथे आयोजित केलाय. प्रेक्षक वर्ग प्रचंड उपस्थित झाला. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धावसंख्या विदाउट लॉस. इथे फटका हवेमध्ये आहे, मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल आलेत. अनुज जाधव तिथे उपस्थित. वेल चॉइस अँड टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. सुपर कॅच.
बाय अनुज जाधव तिथे उपस्थित होता. फर्स्ट विकेट डाऊन. रोहित आलेत नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. आदेश इथनं पास झालाय आणि नवीन आलाय रोहित इंटर झालाय. हरी आणि रोहितची सोबतीने ही चांगल्या डावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एक मोठं टार्गेट सेट केले, त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतायत आणि तो टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न सक्सेस ठरेल ते पाहावं लागेल. आणि जबरदस्त खेळ आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये पाहिलाय. एकापेक्षा एक मोठ्या मॅचेस आपल्याला अजून देखील पाहायला मिळतील. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना देखील श्रीराम फाउंडेशन आई गौतमी स्पोर्ट्स गोटेकर विपक्षामध्ये स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान जय बजरंग सापगाव इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये. इथे कटचा वापर आहे. स्क्वेअर कटचा फटका, चांगला फटका ग्लान्स केल्या, चेंडू जाईल सीमा पार. हा पहिला चौकार या डावामधील ठोकलाय फलंदाज रोहितच्या पाठबदनं. 4. डीजे प्लीज 1 मिनिट. नक्कीच अंकितजी अलशी साहेब आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकी कक्षाकडे या. पुढील सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. शहापूर शहरातील उद्योजक ओमसाई हॉटेलचे सर्वेसर्वा अंकितजी अलशी आपण लवकर या. आमच्यासोबत जोडले गेलेत टीम गोटेकर बी संघाचे संघनायक त्या ठिकाणी रोहन शेळके आणि नितीनजी अंदाडे टीम सापगाव. चला आपण नाणेफेक करूया या इंटरव्हलमध्ये. षटक संपलंय. एका बाजूला मयूर तरणे तर दुसरीकडे शरद भांडे. मी म्हणतो गोटेकर संघाने जेव्हा शरद भांडे म्हटले तेव्हा ते कॉईन तुमच्या बाजूने पडले. यावेळी नितीन सरांना आपण संधी देऊया. नक्कीच कॉईन उडवलं जाईल. या इकडे लाईव्ह प्रेक्षण प्लीज. नाणेफेकीचा कौल होतोय. शरद भांडे आणि या ठिकाणी मयूर तरणे. मला वाटतं गोटेकर बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय सांगा फक्त. क्षेत्ररक्षण. नक्की दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया सामन्याकडे. सामना ऑन आहे आणि अंकित अलशी आपलं देखील आभार. आपण आलात. आपण स्थानापन्न व्हायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स संदीप पाटील सर, जयेश विधे सर. थँक्यू. थँक्यू सो मच. जाऊया आपण दुसऱ्या षटक्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय गोलंदाज अनुज जाधव. व्हेरिएशन नेहमीच पाहायला मिळत असं. व्हेरिएशन गोलंदाज आहे. इथनं पहिला चेंडू उजव्या एचीला सोडून जाणार होता. खूप बाहेर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथनं पहिला बॉल वाईड आलाय. वाईडने धाव फलकावरती एक धाव ॲड केली जाईल. 10 रन लॉस ऑफ 1 विकेट केबी स्पोर्ट्स करंजपाडा. स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. अगदी चित्त्याप्रमाणे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. गुड रन बिटवीन द विकेट. शूट द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट सुद्धा दाखवत असताना दोन्ही खेळाडू. ज्या वेळेला एका धावेचं परिवर्तन 2 मध्ये तुम्ही करत असतात त्यावेळेला आय टू आय कॉर्डिनेशन असणं दोघांमध्ये अति महत्त्वाचं असतं आणि त्या महत्त्वाच्या कॉलिंगसाठी दोघांनी तत्परतेने प्रयत्न केला आणि त्या 2 धावा इथनं इझिली कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या. 12 रन लॉस ऑफ 1 विकेट. मोठ्या फटक्यांचा अवलंब इथं करावा लागेल. षटक्यात चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं राहील. केबी स्पोर्ट्स करंजपाडा टीमला मोठं टार्गेट आहे. इथे देखील मिस्तामिक फटक्या. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मास तिथे उपस्थित आहे. वेल जज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज इथनं होईल बाद. हरी. न्यूमॅन इंटर होईल इन ॲट नंबर 4. रमेश आलाय कॅप्टन टीमचा. 4थ्या क्रमांकावरती इंटर झाला मैदानामध्ये. 12 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. केबी स्पोर्ट्स करंजपाडा संघ सध्या अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीनं सामोरे जाताना पाहायला मिळतोय. ज्याच्याकडनं प्रचंड अपेक्षा होते त्या फलंदाजाने सध्या हवी ती कामगिरी झाली नाही आहे आणि त्याच अनुषंगाने आता इथनं हा पलटवार करण्याची वेळ सध्या आहे. मात्र कोणता फलंदाज ती पलटवार करण्याची ताकद दाखवू शकेल. सध्या तरी गोलंदाजीचा जलवा. गोलंदाजांची हुकुमशाही सध्या पाहिली या मॅचमध्ये. कल्पेश यादवने अवघ्या धावा खर्च केल्या षटक्यामध्ये. 9 धावा 1 विकेट्सने मिळवली. अनुज जाधव आता बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अनुज जाधवची हीच खासियत राहिली मित्रांनो. एक अतिशय चपल चातुर चाणाक्ष बुद्धीचा हा अष्टपैलू खेळाडू या टीमचा. जी भूमिका त्याच्यासाठी दिली जाते त्या भूमिकेप्रमाणे नेहमी संघासाठी खेळ करणारा खेळाडू अनुज जाधव.
इथे देखील बॅटची इनसाइड एज होती. विकेट किपर तिथं कल्पेश यादवने प्रयत्न केला. कॅच कॅरी होत नाहीये. कॅच ड्रॉप. थँक्यू सर. या ठिकाणी पहा साबगाव गावचे व्यक्तिमत्व ज्यांनी देखील क्रिकेट खूप सारं खेळलं असे व्यक्तिमत्व उद्योजक नंदूशेठ देसले निवृत्तीशेठ अंधाडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. इथे देखील बॅटची एज फ्लाइंग स्लीपमध्ये दिनेश आहे. तिथे दिनेश बसवंत उपस्थित. सिंगल धावीतनं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते मात्र इथं डॉट बॉल आलाय. ज्या गोलंदाजीसाठी आणलं गेले होतं अनुज जाधवला त्या पद्धतीची त्या प्रकारची गोलंदाजी बॉलिंग टू बॉलिंग युनिट टू युनिट पाहायला मिळाली. लाईन टू लाईन मिस न करता प्रत्येक श्रेणीवरती एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अनुज जाधव. सन्माननीय मयूरशेठ अंधाडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल व्यासपीठावर यावं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप. कॅचेसचा कॉल केल्यानंतर ती कॅच पकडण्याची संधी होती. प्रयत्न चांगले केले. अखेरकार चेंडूपर्यंत पोहोचता आलं होतं क्षेत्ररक्षकाला. जणू ती हाताला लागून चेंडू ब्रश होऊन चेंडू हातामध्ये निसटला. तिथनं 2 धावा कंप्लीट. 14 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स आणि षटके कंप्लीट झाले 2. यात मोठ्या टार्गेटला सामोरं जात असताना जी इच्छाशक्ती जी माइंडसेट ठेवायचा होता त्या पद्धतीने फटकेबाजी झाली नाही आहे. सुपर बॅटिंग करत असताना 69 धावा 14 धावा आतापर्यंत झाल्या. 2 गणेशा मोबदलामध्ये 2 षटके कंप्लीट. योगेश आलेत नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी. सूरज प्रतिष्ठान भातसई संघ विपक्षामध्ये केबी स्पोर्ट्स करंजपाडा. या दोन्ही संघांमधील ही सेमीफायनल क्रमांक 1चा सामना. बारा चेंडू 56 धावा. अजून 56 धावा करायच्या आहेत. प्रचंड इच्छाशक्ती असणारा संघ म्हणजे केबी स्पोर्ट्स करंजपाडा संघ. या सीझनमध्ये चांगल्या प्रकारे टचमध्ये आहे. आत्तापर्यंत त्या संघाच्या नावावरती आपण पाहिला 8 ट्रॉफीज आहेत. आता एकंदरीत ही ट्रॉफी देखील त्यांच्या नावावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. मात्र बादशाही संघ काही जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये कल्पेश यादवची हुकूमत. कल्पेश यादवचा क्लास. सर्वच गोलंदाजांचा क्लास इथनं घेतला गेला कल्पेश जाधवच्या माध्यमातून. 12-56 इक्वेशन. पहिल्या चेंडूवरती इथनं चांगल्या प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॉडीवरती ब्रश आला. स्लिपला तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. डॉट बॉल. हाफ ट्रॅकेट चेंडूचा एक्स्ट्रा बाउन्स जाण्याचा प्रयत्न. अगदी मधला विकेटवरती अपडलेला चेंडू पाहायला मिळाला. तिथे देखील बॅटवरती बॅटचा फ्लोवरती चेंडू आला नाही नीटचा. सिंगल धावेतनं कंप्लीट. सिंगल धाव्याने हे जे धावफलक आहे ते पुढे जाताना पाहायला मिळेल. मात्र हव्या त्या जोशाने हव्या त्या जोमाने तो धावफलक पुढे जाणार नाही आहे. विशाल काय आव्हान. बिग टोटल आणि त्या बिग टोटलपर्यंत प्रयत्न बिग टोटलपर्यंत पोहोचले गेलेत आणि त्याला सामोरे जात असताना हे अपयशाचे सध्या धडे गिरवताना पाहायला मिळतोय केबी स्पोर्ट्स करंजपाडा. इथनं देखील अगदी दिशेवरती नियंत्रण नाही आहे. उजव्या दिशेला खूप सोडून जाणं बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन इथनं ॲड केली जाईल. 10 बॉल आणि त्याच्या 10 बॉल्समध्ये करायचे आहेत 54 रन्स. स्विंग चेंडू पाहायला मिळाला. तिथनं बॅटची एज घेतली. फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आले आणि तिथनं हा डॉट बॉल. मॅचमध्ये फक्त आता औपचारिकता शिल्लक राहताना पाहतो. 9 चेंडू 54 धावा. प्रयत्नशीलच राहिले नाही आहे. माइंडसेट करायचा होता की धावा जरी मोठ्या असल्या तरी धावांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या प्रयत्नामध्ये खऱ्या उतरताना पाहायला मिळणार होता संघ. मात्र तिथे प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे. याच माइंडसेटने सुद्धा संघ उतरताना पाहायला मिळाला आणि त्याच गोष्टीचा भूदंड या संघाला सध्या सामोरे जाताना आपण पाहतोय. 8 चेंडू 53 धावा. रमेश विषय जे फलंदाज आहेत आपण जर षटकार मारला तर संभाजी चंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. थँक्यू. स्पर्धा मानाची सन्मानाची साबगावकरांच्या अभिमानाची स्पर्धा. त्या स्पर्धेचा अभूतपूर्व 16 अनेक मोठमोठे संघ खेळताना पाहायला मिळाले. इथे मिसटायमिंग फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाईल. अजून एक फलंदाज इथनं होईल बाद. धक्का क्रमांक 3रा फलंदाज बाद.
7 बॉल्स आणि 7 बॉल्समध्ये करायचे आहेत. इथनं 53 धावा. रुपेश आलेत न्यूमॅन इंटर सलाई इन ॲट नंबर 5 वर. इन ॲट नंबर 5 ची भूमिका सध्या आता कशा प्रकारे खेळ करेल ते पाहावं लागेल. 7 चेंडू 53 धावा. लक्ष्यापासून अगदी खूप दूर आहेत. विजयापासून खूप दूरचं अंतर अजून त्यांना कापायचं आहे. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केले तर ते अपयश येऊ शकेल. आता फटक्याचा चांगला मिस टायमिंग फटका तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि 2 लगातारचे विकेट जाताना पाहायला मिळाल्या. थँक्यू सो मच. 6 चेंडू 53 धावा. विजयापासून खूप दूर राहिले आतापर्यंत. 6 चेंडूमध्ये 53 धावा. मोठं विशाल की आव्हान. नवीन गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. रोहित जाधव 4थ्या षटकासाठी इंटर झालाय. गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये अव्वल दर्जाची सध्या अष्टपैलू कामगिरी या टीमसाठी नेहमीच सातत्यपूर्ण करताना पाहायला मिळाला रोहित जाधव. एक नवीन नौकासह खेळाडू या टीममध्ये एक नव्याने मागच्या सीझनमध्ये पदार्पण केलं आणि या सीझनमध्ये या टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याची भूमिका पाहायला मिळते रोहित जाधव. कल्पेश जाधवच्या नेतृत्वाखाली हा संघ अगदी चांगला खेळताना अनेकदा पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती स्विंग आणि मिस. अगदी जबरदस्त लाईन आणि लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती पिच झाला. तिथनं टर्न मिळाला चेंडूला आणि डॉट बॉल. रोहित जाधव. सूरज प्रतिष्ठान भातसाई संघ सूरजच्या नावाने संघ खेळतोय जो आज आपल्या हयामध्ये नाहीये. जो आज नाहीये त्याच्या नावाने हा संघ आज उतरलाय. या टीमचा तो एक भाग होता. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. सूरजच्या आठवणींना उजाला देताना हा संघ नेहमीच आपण पाहिलाय. सूरज प्रतिष्ठान या नावाने अनेक स्पर्धा त्या नावाने खेळला. त्याच नावाने स्पर्धा जिंकताना देखील पाहिला आणि त्याचीच आठवणींना अनेकदा त्याची किती आठवण राहील कायम सन्मान त्यासाठी ही सध्या चर्चा त्यांच्याकडनं सुरू आहे. इथे व्हाईट बॉल आलाय. लाईन आणि लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला नाही. एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न होता. त्याचमुळे ही दिशेवरती नियंत्रण नाही आणि त्या दिशेवरचं नियंत्रण हुकताना पाहायला मिळालं. 4 चेंडू 52 धावा. फक्त औपचारिकता राहिल्या मॅच मध्ये. आता इथनं किती धावा करून जे टार्गेट होतं त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहतील ते पाहावं लागेल. इथे देखील हामिड केलाय चेंडूला. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावत आले. चेंडूला गॅदर केलं फेकला. तिथं सिंगल कंप्लीट. तीन बॉल 51 धावा. पहिल्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न करायचे होते. इथनं देखील डॉट बॉल. मानसिकता आता दडपण ते खाली आपण पाहतोय. दडपण आलंय फलंदाजांवरती. मानसिकता ढासळताना पाहायला मिळतीये. त्याचं एकमेव कारण कल्पेश जाधवचं ते अफलातून आणि विस्फोटक विध्वंसक फलंदाजी आपण पाहिली. 2 चेंडू 51 धावा. टार्गेट पासून अर्ध्या पल्ल्यावरती देखील हा संघ पोहोचला नाहीये. त्याचं एकमेव कारण गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी आणि त्याची ती नाविन्यपूर्ण कामगिरी गोलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. इथनं देखील डॉट बॉल. इथनं जेवढे डॉट बॉल येतील तेच नंतरच्या पुढच्या मॅचमध्ये ज्या वेळेला आपण नेक्स्ट मॅच खेळणार आहात त्या संघाविरुद्ध खेळताना अनेकदा या बॉल्सचा त्यांना वापर करावा लागेल आणि त्यासाठी हे अगदी लाभदायक ठरू शकतात. त्याच पद्धतीचे आता प्रयत्नशील त्यांना राहावं लागेल. 1 बॉल आणि 51 धावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील ते पाहावं लागेल. इथे देखील डॉट बॉल आलाय. सामना इथं जिंकलाय सूरज प्रतिष्ठान भातसाई संघ. हार्ड लक केवी स्पोर्ट्स करंजपाडा टीम अँड वेल प्लेड. सूरज प्रतिष्ठान भातसाई संघ नेक्स्ट फेरीमध्ये प्रवेश करतोय. फायनलच्या दिशेने जातोय. मात्र मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी सांगायचं. नो डाऊट कल्पेश जाधव ठरतील या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आपण लगेचच टॉस का बॉसकडे या आणि दुसऱ्या